तर तुम्हा सगळ्यांनी माहितच असेल, आपल्या सगळ्यांची लाडकी कमळी अख्ख्या मुंबई विद्यापीठात पहिली आली आहे. 96.4. तर तुम्हा सगळ्यांनी माहितच असेल, आपल्या सगळ्यांची लाडकी कमळी अख्ख्या मुंबई विद्यापीठात पहिली आली आहे. याचा लय आनंद झालाय आवाजनी. आणि तुम्ही बघतच असाल आमच्याकडं आम्ही अख्खं गुलालानं माखलोय. तिची मस्त मिरवणूक अख्ख्या गावात काढलीये. लय मज्जा यायली आहे. तर त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तुमचं सगळ्यांचं तोंड गोड करायला पाहतोय. तर कमळी, मला तर माझा आनंद गगनात मावेना इतका झालाय. त्याचं काय आहे, मी त्या दिवशी मी म्हणलं का ही फक्त माझी पहिली पायरी होती आणि ती पहिली पायरी सगळ्यांच्या मदतीनं मी पार केली. त्याचा मला लय आनंद होतो. आता हळूहळू सगळ्या पायऱ्या पार करून मला माझं सपान पुरं करायचंय, माझ्या आबांचं सपान पुरं करायचं. आणि त्या निमित्तानं आज मी तुमच्या सगळ्यांचं तोंडगोड करणार आहे. माझ्या पोरीनं जे सपान बघितलं आणि ते तिने पूर्ण करून दाखवलं, याचा मला आई म्हणून लय आनंद होतोय. म्हणजे माझी पोरगी जे ठरवते ते ती करून दाखवतेच, हा विश्वास मला आधीपासून आहे. पण आज माझ्या पोरीनं सगळ्यांच्या समोर प्रूफ करून दाखवलंय. त्यामुळे तिचं खूप 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 मनापासून कौतुक, अभिनंदन. आणि तिच्यावर थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद सदैव राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला बी घ्या दादा, तुम्हाला बी घ्या. इकडे या. घ्या घ्या. आमचं बी गोड कर कमळी. तुझं तर केलंच पाहिजे. आम्ही तिथं उभा आहे. तू पास झालीस यातच मी खुश आहे. थोडे मागे वाला, थोडे मागे वाला. थोडं मागे अभिनंदन. रेडी रोल. यस कभी रोलिंग. फोकसिंग. ये हल्का पैन करके इधर से उल्टा. अच्छा ठीक है, फोकसिंग करके रोल. एक्शन. तिकडे तुम्ही, तुमचं लक्ष तिकडेच आहे. मोमेंट. कमळे पिंक सांगत होतो काल मस्त गाडी खात भाजी तुकडा मोठा बनवायला. मी आता तुला सारखं मुंबईला जाऊ नको हेच सांगत राहिलं. आवाज होत तुझ्या पाठीशी उभा आहे. मी दोघांनी मिळून एक पण स्वप्न बघितलं, एकमेकांना वचन दिली. स्वप्नांच्या मध्ये कशी आपण तिचे वचन दिलं होतं. म्हटलं असतं जर मी तुला तेव्हाच सांगितलं असतं मुंबईला जाऊ शकले असते. म्हणून नाही गप्पा.
मुंबईला गेली तेव्हा त्या आला होतो माझा मा तिला थांबवायला. तेव्हा बघितलं आवाज तुला सोडून निरोप घेऊन परत येतो. त्यालाही बोलत असले काय माहिती कसं त्याला माझ्या मांडीचा जीव सोडला का त्यांनी. जाताना माझ्याकडनं वचन घेतलं त्या कमळीला मुंबईला जाण्यापासून थांबवायचं नाही. तिची सगळी स्वप्न पूर्ण होऊ द्यायची. आम्ही आवाजने वचन दिलं होतं. मला त्यासने दिलेलं वचन मोडायचं नव्हतं.